तर आता डीएनए बघा, सगळ्यात पहिले काय होतं, आपलं सेल होतं. सेलच्या आतमध्ये काय असतं, न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण पाहिलं आपण, क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या आतमध्ये जीन्स, आणि जीन्सच्या आतमध्ये काय असतं, डीएनए. ठीक आहे. आता या डीएनए बद्दल आपल्याला काय घ्यायची, एक्स्ट्राची माहिती घ्यायची, जी ऑलरेडी आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. तर बघा, आता डीएनएचा लॉंग फॉर्म तुम्हाला मी लिहून दिला, काय, डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. हे कोणी शोधून काढलं, तर फ्रेडरिक मेस्कर. कोणी शोधून काढलं, हे फ्रेडरिक मेस्करनं शोधून काढलं. कधी शोधून काढलं, इन 1869. कधी शोधून काढलं त्यांनी, 1869 मध्ये शोधून काढलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांनी सगळ्यात पहिले याच्या थ्रू कायचा अभ्यास केला, WBC म्हणजे काय असतात, व्हाईट ब्लड सेल, पांढऱ्या पेशींचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. इनिशियली दिस वॉज तर हे काय असतं, तर एक प्रकारचं याच्यामध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस असणार आहे. काय असणार आहे याच्यामध्ये, न्यूक्लियसच्या आतमध्ये हे प्रेझेंट असणार आहे. तर कोणाच्या न्यूक्लियसच्या मध्ये असणार आहे हा डीएनए, तर सेलच्या न्यूक्लियसच्या मध्ये असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का काय काय सांगतोय मी तर. नंतर बघा, आणि ह्या डीएनएच्या माध्यमातून काय सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होत असतात, जीन्स मध्ये होत असतात, पण जीन्सच्या आतमध्ये कोण असतं, डीएनए असणार आहे. ठीक आहे. आता बघा, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं, काय बघायचं आपल्याला, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं. माझ्यासोबत डीएनएचं स्ट्रक्चर काढून घ्या, व्यवस्थित काढायचं. बघा, याच्यामध्ये काय काय असतं, लक्ष द्या. याच्यामध्ये असणारे CG, त्याच्यानंतर AT, नंतर परत CG, ओके, नंतर डबल GC, त्याच्यानंतर TA, नंतर CG, नंतर TA, त्याच्यानंतर AT, त्याच्यानंतर CG. बघा, हे काय असणार आहे तुमचं, स्ट्रक्चर ऑफ डीएनए. काय असणार आहे तुमचं, स्ट्रक्चर ऑफ डीएनए असणार आहे. ठीक आहे. आता बघा, इथून जर आपण त्याला स्टार्ट केलं, तर एका डीएनए ची जी लांबी आहे पर्यंत, ती किती असणार तुमची, 3.4 mm. किती असणार आहे, 3.4 mm. नंतर इथून एवढं जर डिस्टन्स मोजलं, तर हे डिस्टन्स असणार तुमचं 0.34 mm. 0.34 mm. अशी आडवी साईज जर आपण याची मोजली, अशी आडवी साईज, तर ही किती असणार त्याची, 2 NM, नॅनोमीटर. हे काय असतं, मायक्रोमीटर. हे काय असणार आहे, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर.
मीटर. मग आता जे हा जो हे एवढं डिस्टन्स किती असणार आहे 3.4. ओके. आता बघा की याच्यामध्ये काय असतं, हा जो साईडचा भाग आहे याला म्हणतात न्यूक्लियोटाइड. काय म्हणतात त्याला? न्यूक्लियोटाइड म्हणत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय असतं माहितीये का? याच्या आतमध्ये जर आपण स्टडी केला तर याच्या आतमध्ये जे कंटेंट्स असणार आहे ते कंटेंट कोणकोणते असणार आहे बघा. हे साईडचा भाग कळला, काय म्हणतात त्याला? कळला का? काय म्हणतात त्याला? न्यूक्लियोटाइड म्हणत असतात. काय म्हणत असतात त्याला? न्यूक्लियोटाइड म्हणत असतात. आणि याच्या आतमध्ये काय असतं? इनसाइड द डीएनए देर आर 4 टाइप ऑफ नायट्रोजनस बेसेस. बघा याच्यामध्ये काय असतात? नायट्रोजनस बेसिस असणार आहे. ओके. वेगवेगळे नायट्रोजनस बेसिस. मग कोणकोणते असणार ते? एडेनाइन. ठीक आहे. दुसरा कोणता असणार आहे? ज्युनाइन. तिसरा कोणता असणार आहे? सायटोसाइन. आणि चौथा कोणता असणार आहे? 1 2 3 4. चौथा कोणता असणार आहे? थायमाइन. बघा ॲडेनाइन अँड ज्युनाइन. बघा ॲडेनाइन आणि ज्युनाइन यांना एकत्रित काय म्हणत असतो आपण? प्युरिन म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला? प्युरिन. ठीक आहे. आणि सायटोसाइन अँड सायटोसाइन आणि उरला कोण दुसरा? थायमाइन. कोणता? थायमाइन. तर यांना एकत्रित आपण काय म्हणत असतो? पिरिमिडीन. कळलं का? तर ह्या पेअरिंग मध्ये राहतं हे. ॲडेनाइन आणि ज्युनाइन एकत्र येणार आहे, त्यानंतर सायटोसाइन आणि थायमाइन एकत्र येणार आहे. हे वेगवेगळे काय त्याच्यामधले घटक आहे. कोणकोणते घटक आहे? हे नायट्रोजनस बेस युक्त घटक आहेत. तर कोणकोणते त्याच्यामध्ये? ॲडेनाइन, ज्युनाइन, सायटोसाइन आणि थायमाइन. हे कोणाच्या आतमध्ये असतं? इनसाइड द डीएनए. बघा हे दिसते का तुम्हाला? हे रेषा रेषा अशा आहे का? तर याच्यामध्ये काय असतं? प्युरिन आणि पेरिमिडिन असे नावं दिलेले आहेत त्यांना. हे डीएनएच्या कुठं असतं? आतमध्ये असणार आहे. कळलं का हे? हो सर. हो सर. आता हे जे न्यूक्लियोटाइड आहे हे कशाने जोडलेले असतात? नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेरिक ऍसिड. कशाने जोडलेले असतात? नायट्रोजन जॉईन बाय नायट्रोजनस ऍसिड अँड फॉस्फोरिक ऍसिड. तर यांनी ते जोडून ठेवायचं काम केलेलं असतं. काय? न्यूक्लियोटाइडला ते जोडून ठेवायचं काम करतात. ठीक आहे. हो. नंतर बघा हे कसं स्ट्रक्चर असतं याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? चेन स्ट्रक्चर असणार आहे. कसं स्ट्रक्चर असणार आहे? चेन स्ट्रक्चर. ह्याचे डीएनए असणार आहे वेगवेगळे आणि यांची काय होणार आहे? एक प्रकारची चेन असणार आहे. चेन. मग त्या चेनला जोडून ठेवायचं काम कोण करणार आहे? नायट्रोजनस ऍसिड आणि फॉस्फरिक ऍसिड. ठीक आहे. हे दोन घटक काय करतील? त्यांना जोडून ठेवायचं काम करणार आहे. ओके. लक्षात आलं का? हो. हे बघा हे थ्रेड सारखं दिसतंय ना? थ्रेड म्हणजे काय? दोऱ्यासारखं. तो काय असतो? आपला न्यूक्लियोटाइड असणार आहे. तो काय असणार आहे? न्यूक्लियोटाइड असणार आहे. ओके. लक्षात आलं काय? हो सर. आता जो ॲडेनाइन आहे काय आहे? ॲडेनाइन काय आहे? ॲडेनाइन
नाईन. Nine. हा नेहमी पेअर मध्ये कोणासोबत असणार आहे? कोणामध्ये Nine. दिसतोय तू पहा बरं. एटी. एटी म्हणजे काय आहे? Time. थायमाइन. या दोघांची काय असणार आहे नेहमी? पेअर. ओके. आणि सायटोसाइन प्लस ज्युनाइन ही काय असणार आहे? नेहमी पेअर मध्ये असणार आहे. बघा, या पेअरला आपण प्युरिन म्हणत असतो आणि या पेअरला काय म्हणतो आपण? पेरिमिडिन. ओके. पण यांची डीएनए मध्ये पेअर राहत नाही. जोडी कोणाकोणाची असती? ऍडेनाइन आणि थायमाइनची आणि सायटोसाइन आणि ज्युनाइनची. पहा इथं दिसते का? CG. सी म्हणजे सायटोसाइन आणि जी म्हणजे काय आहे? ज्युनाइन. इकडं ए म्हणजे काय आहे? ऍडेनाइन आणि टी म्हणजे काय आहे? थायमाइन. दिसलं का? हे दिसतंय का? हो सर. कळतंय का काय सांगतोय मी तर? हो. नेहमी पेअर मध्ये कोण कोण येणार आहे? ऍडेनाइन आणि थायमाइनची पेअर असेल आणि सायटोसाइन आणि ज्युनाइनची पेअर असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही डीएनएचं स्ट्रक्चर काढता तर याच पेअर वापरायच्या. ऍडेनाइन आणि सायटोसाइन ची पेअर करायची नाही किंवा थायमाइन आणि किंवा ज्युनाइनची पेअर करायची नाही. ऍडेनाइन सोबत नेहमी थायमाइनच येईल. एटी असंच असतं ते आणि CG सायटोसाइन आणि ज्युनाइन असंच असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं काय? हो सर. ओके. चला आता हे लिहून घ्या एवढं. लक्ष द्या आता मी जे सांगतो तुझ्याकडं. बघा, डीएनए आपलं झालं. डिऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड बद्दल आपण शिकलो. आता काय पाहायचं आपल्याला? जीन. तर बघा, आता जीन्स मध्ये काय असतं? डीएनए. आता एका क्रोमोझोम मध्ये किती डीएनए असणार आहे? फक्त एकच डीएनए असणार आहे. काय असणार आहे? एका क्रोमोझोम मध्ये एकच डीएनए असणार आहे. मग आपण कसं लिहू शकतो? क्रोमोझोम made up of a single DNA molecule. किती मॉलिक्यूल असणार आहे? फक्त डीएनएचा एकच मॉलिक्यूल क्रोमोझोम मध्ये असणार आहे. आणि जर डीएनए असे आपण एका लाईन मध्ये लावले, डीएनए फर्स्ट, डीएनए सेकंड, डीएनए थर्ड, डीएनए फोर्थ असे जर आपण एका सिक्वेन्स मध्ये लावले, एका लाईन मध्ये, तर यांची काय तयार होती? एक सेगमेंट तयार होते. काय तयार होते? सेगमेंट म्हणजे लाईन, सरळ रेषा. ठीक आहे. मग सेगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल आर कॉल्ड जीन. बघा, डीएनए जर असे सिक्वेन्स न लावले, आपण एकत्र जर जोडले डीएनए 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 डीएनए, तर काय तयार होते? तर जीन्स तयार होणार आहे. काय तयार होते? त्याला जीन्स म्हणत असतात. काय म्हणतात त्याला? मग जीन्सची व्याख्या जर तुम्हाला विचारली तर काय असणार आहे? इट इज द सेगमेंट ऑफ डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलची एक शृंखला, त्याला काय म्हणू शकतो आपण? जीन्स म्हणू शकतो. ओके, लक्षात आलं का? नंतर जीन्स कंट्रोल. बघा, जीन कंट्रोल द structural and function of the cell and of the body. बघा, तर जीन्स काय करणार आहे? कंट्रोल करणार आहे. कोणाला कंट्रोल करणार आहे? स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ द सेल. म्हणजे काय? तिचं म्हणजे तुमचा आकार कसा असला पाहिजे,
आणि त्या सेलनं स्ट्रक्चर म्हणजे त्याचं फंक्शन काय असलं पाहिजे, कार्य काय असलं पाहिजे, हे कोणावर ठरणार आहे, तुमच्या जीन्सवर ठरणार आहे. ओके, लक्षात आलं. नंतर बघा दे ट्रान्समिट. आता दे म्हणजे कोण, जीन्स ट्रान्समिट द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम कुठून कुठे जाणार आहे, पॅरेंट्स टू पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग जाणार आहे. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. मग कोणा थ्रू जाणार आहे, ते जीन्सच्या माध्यमातून जाणार आहे. ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण, दे आर ऑल्सो कॉल्ड द फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटी मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोणता जर असेल, हेरिडिटीचं कार्य ठरवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक असेल कोणता, तो कोणता असतो, तुमचा जीन्स असणार आहे. कोण असणार, तुमचा जीन्स असणार आहे. ओके. आणि याच्यामुळे काय दिसतं मग, सिमिलॅरिटी बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. कशामुळे, हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. याच्यामध्ये अजून काय असतं की इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर इन द जीन्स. पहा, जे इन्फॉर्मेशन आहे तुमची, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे प्रोटीन तयार होणार आहे, काय तयार होईल, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन जे असणार आहे, सिंथेसिस म्हणजे तयार झालेलं जे प्रोटीन आहे, पाहू नंतर, थांब थोडं. सिंथेसिस इज स्टोर्ड इन जीन. बघा, तर तुमच्या शरीरामध्ये जे प्रोटीन तयार होणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा कोणाकडे असणार आहे, जीन्सकडे असणार आहे. म्हणून जीन्स हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कळतंय का? बघा, जीन्स बद्दल सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय आहे की सगळ्यात पहिले क्रोमोझोम्स जे तयार होतात ते फक्त क्रोमोझोम मध्ये किती असतं, एकच डीएनए मॉलिक्यूल असणार आहे. ठीक आहे. बघा, मग हे डीएनए मॉलिक्यूल जर असे सेगमेंट मध्ये आपण लावले तर त्यांना आपण एकत्रित काय म्हणू शकतो, जीन्स म्हणू शकतो. त्यांची जर अशी एका लाईन मध्ये आपण जर एका रेषेत लावले डीएनए मॉलिक्यूल, ठीक आहे, जसं हा पहिला डीएनए, नंतर हा इथून दुसरा डीएनए, हा तिसरा डीएनए, असे एकत्र जर जोडले हे सगळे बाय युझिंग न्यूक्लिक ऍसिड आणि फॉस्फरिक ऍसिड, तर यांची एकत्रित जी शृंखला तयार होईल त्या शृंखलेला आपण काय म्हणू शकतो, त्या सिरीजला काय म्हणू शकतो, जीन्स म्हणू शकतो. मग आता जीन्स काय कार्य करत असतं, तर जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल. म्हणजे त्या सेलचा आकार कसला असला पाहिजे, त्याचं कार्य काय असेल हे ठरवायचं काम कोण करत असतं, जीन्स तुमचं करणार आहे. कुठे, बॉडीच्या मध्ये. नंतर दे ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. पहा, हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स, अनुवंशिकता, एका जनरेशन कडनं पुढच्या जनरेशन कडे, पॅरेंट्स कडनं ऑफस्प्रिंग कडे पोहोचवायचं काम जर कोणी करत असेल तर ते कोण करतं, जीन्स करतं. दे आर ऑल्सो कॉल्ड द फंक्शनल युनिट ऑफ द हेरिडिटी. म्हणून याला काय म्हणलं जातं, फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी हे आहे. का? कारण हेरिडिटीचं पूर्ण फंक्शन कोण हँडल करत आहे, तर जीन्स हँडल करत आहे, म्हणून त्याला म्हणतात फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. सिमिलॅरिटीज बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. मग याच्यामुळेच ठरत असते की सिमिलॅरिटी काय काय असणार आहे ऑफस्प्रिंग आणि पॅरेंट्स मध्ये. आणि अजून काय सांगता येईल याच्याबद्दल की इन्फॉर्मेशन अबाउट म्हणजे
जे फोटो म्हणजे हे झालेलं आहे तुमचं प्रोटीन सिंथेसिस, तुमच्या शरीरामध्ये जे प्रोटीन तयार झालेलं आहे, तर ते किती प्रोटीन तयार झालेलं आहे, काय झालेलं आहे, त्याचा यूज कसा करायचा, कुठं प्रोव्हाइड करायचं, याचं काम सुद्धा कोण करत असतं? जीन्स करत असते. म्हणून जीन्स आपल्या शरीरामधील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कळलं का? हो. ओके. तर इथं आपण आता थांबू.